पालघर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच आहे। दररोज अपघातांच्या घटना घडतच आहेत। त्यामध्ये कोण आपला मुलगा गमावतो तर कोण आपला भाऊ गमावतो। तर अशीच मन हेळावून टाकणारी, हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी रात्री घडलेली आहे। हातनदी पुलावरील वळणावर गुरुवारी रात्री भरधाव वेगातील कार चालकाने दुचाकीला धडक देऊन पळ काढल्याचे समोर आले। अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। 28 वर्षे सागर गजानन पाटील, राहणार वाडा चांबळे असे दुचाकी स्वाराचे नाव आहे। तो दुर्वेस गावाच्या हद्दीतील हेरिटेज फ्रूट प्रोडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महामार्गावरील एका हॉटेलच्या पार्किंगमधून कार ताब्यात घेतली आहे। तर शुक्रवारी पहाटे कार चालकाला ताब्यात घेण्यात आले। हॉटेलचा सीसीटीव्ही तपासला असता गाडीमधून सचिन सुरवसे हा गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे। तर नांदगाव नाका येथे वाहतूक कोंडी असल्याने सचिनने विरुद्ध दिशेने कार चालवून तो नांदगाव फाट्यावरून गणपती मंदिर रस्त्यामार्गे हातनदीच्या वळणावर पोहोचल्यानंतर मस्तान नाक्याच्या दिशेने वळला। त्यानंतर 100 मीटर अंतरावर असलेल्या गणेश घाटच्या वळणावर मृत सागर पाटील ह्याच्या दुचाकीला धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की त्या स्कॉर्पिओ कारचा पुढचा टायर फुटला। त्यांनी टायर फुटलेल्या अवस्थेत अपघात स्थळावरून कार पळवून नेली। कारमध्ये सचिन सोबत अक्षय पाटील लालोंडे, धीरज पाटील आंबेदे आणि नागझरी येथील पेट्रोल पंपावर काम करणारा नेपाळी असल्याचे समोर आले आहे। या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर पाटील याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर कार चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला होता। रात्री 12:30-1च्या दरम्यान अपघात झाला होता। मृताचे नातेवाईक हे रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असताना देखील पोलिसांनी सकाळी 9 वाजता FIR दाखल केली। FIR दाखल करण्यासाठी एवढी दिरंगाई का? पोलिसांचा आरोपीला वाचवण्याचा तर हेतू नाही ना, असे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे। तसेच शुक्रवारी सकाळी आम्ही पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी FIR दाखल केली असे नातेवाईकांनी सांगितले। तर जी घटना घडली आहे ती खरंच खूप दुर्दैवी घटना आहे आणि ह्या तरुणावर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नाचे हात चिरडले गेले आहेत। त्यांच्या स्वप्नांचे हात चिरडले गेले आहेत। प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला लहानपणापासून तळहाताप्रमाणे जपतात आणि एवढे मोठे करतात। पण सागर एवढा मोठा झाला, चांगल्या पदावर जॉब करत होता, पण अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे।